गावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे। परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी वेदांत केसरी श्री हरिभक्तपरायण नथुराम बाबा केहाळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजकाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे योगायोगानं आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे। खरं पाहायला गेलं या ठिकाणी या नारदाच्या गादीवरती उभा राहायचं, श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग सेवेसाठी निवडायचा आणि त्या अभंगाद्वारे काहीतरी विस्तारपूर्वक बोलायचं, एवढा माझा अधिकार नक्कीच नाही। कारण या ठिकाणी या गादीवरती उभं राहायचं म्हटल्याच्या नंतर कोणीतरी अधिकारी महात्मा या ठिकाणी उभा असायला हवा, नसता कोणीतरी प्रसिद्ध वक्ता या ठिकाणी सेवेसाठी उभा असायला हवा। आणि या दोन्ही गुणाचा जर विचार केला तर मी अगदी सुरुवातीला विनम्रपणे मान्य करतो, हे दोन्ही गुण माझ्याकडे नाहीत। तुम्ही म्हणाल तू अधिकारी नाही, तू प्रसिद्ध वक्ता नाही, आणि असं असताना देखील तू या ठिकाणी सेवेसाठी उभा राहिला कसा? मी या ठिकाणी सेवेसाठी उभा राहिलो तुमच्या भरोशावर, कारण मला माहिती आहे या अभंगाद्वारे सेवा करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, जर तुम्ही मला संत सज्जनानं हाती धरलं तर ती ऊर्जा तो पांडुरंग परमात्मा मला नक्की देणार। या ठिकाणी महाराज म्हणतात, धरित्रीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, क्षण न विसंबे घडी पळयुगमानी दिसो नेदी जनी के विलवानी। हाताला धरून पैल तीराला नेण्याचे कष्ट जरी तुम्हाला घ्यायचे नसतील तरी सुद्धा एक काम करा, अगदी बसल्या बसल्या एक माझ्यावर एक कृपा करा। जर तुम्ही मला कृपा दृष्टीनं बघितलं तरी माझं काम होणार आहे। या ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्ही संत माझी या कडा कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा मानेल एवढा होईन मी। कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले, बाप रुखुमा देवी वरा विठ्ठले भक्ता दिदले वरदान विठ्ठल। या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाच्या कीर्तनाला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज गुणवान या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे माऊली महाराज असतील गुळखंडचे, अनिल महाराज असतील, माझ्या सोबत आलेले रमेश महाराज असतील, बाप्पा महाराज असतील, आमचे खुपशेकर महाराज असतील, आदी करून गावातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी। खरं पाहायला गेलं तर आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला अशा प्रकारची अवस्था आहे। या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी महाराजांचं नाव माहीत नाही, पण प्रकाश महाराजांचे चिरंजीव आहेत एवढी माहिती। आमचे भागवतकार महाराज येत या ठिकाणी। खरं पाहायला गेलं तर एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारिले बाळ कौतुके। या ठिकाणी या न्यायानं ही सेवा करण्याचा प्रयत्न आहे। या भंगाचा अर्थ मला माझ्या अल्पशा बुद्धीनं तुम्हा सर्व सुज्ञ आणि अनुभवी श्रोत्यासमोर जसं काही मला बाबा बुद्धी देतील अशा प्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न आहे विठ्ठला। या ठिकाणी अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबारा पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमान तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवता।
संत मालेतील कोणतेही संत असतील, अगदी ज्ञानोबरायापासून आमच्या निळोबरायापर्यंत, नामदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, चोखा महाराज असतील, सावता महाराज असतील, आदी करून सर्व संत मंडळीनं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावं, तुमचं माझं हित व्हावं, यासाठी स्वतःला कष्ट भोगून वेळ प्रसंगी या समाजाकडून होणारा त्रास सहन करून जे काही संत साहित्याची निर्मिती केली आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच संत महात्म्याचं उद्दिष्ट होतं, या समाजाचं हित. संत साहित्याची निर्मिती या समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून स्वतःला होणारा त्रास याच्याकडे लक्ष दिलं नाही. जे काही कष्ट आपल्याला करावे लागतील त्या कष्टाची तयारी ठेवून या संत साहित्याची निर्मिती केली. असं कोणी ऐकलं का? श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी पंचम वेद असणाऱ्या गाथा ग्रंथाची निर्मिती केली. आपल्या वाडवडिलांनी कधी श्री संत जगद्गुरु तुकोबाराला त्याचा कधी मोबदला दिला? अजिबात नाही. या ठिकाणी माऊली असतील, जे काही माऊलीचे ग्रंथ येतं, भावार्थ दीपिकामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गाथा असल, अमृतानुभव असल, चांगदेव 65 असल, या ठिकाणी जे काही ग्रंथाची निर्मिती केली त्याचा कुठलाही मोबदला नाही. आणि एवढं संत साहित्याची जी निर्मिती केली आणि यामध्ये जर संत महात्म्याला विचारलं, महाराज एवढे तुम्ही कष्ट घेतले, एवढा त्रास सहन करून या समाजासाठी एवढा अनमोल ठेवा तुम्ही या ठिकाणी जतन केला, निर्माण केला, आणि तो तुमच्या आणि माझ्या कुठल्याही अपेक्षेविना आपल्या स्वाधीन केला, यामध्ये तुमचा फायदा काय? महाराज म्हणले, आमचा फायदा काही नाही, पण आम्हाला होणारा त्रास, आम्हाला झालेले कष्ट, याच्यामधून फक्त आणि फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे तुमचं आणि माझं आम्ही सांगितलेल्याप्रमाणे जर आचरण असेल, आम्ही दाखवलेल्या वाटेनं जर तुमचं या ठिकाणी मार्गक्रमण असेल, त्यामध्ये आम्ही सुखी येतो. या ठिकाणी महाराज म्हणतात, सुखी जेणे व्हावे जग निववावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. तुम्हाला आणि मला सन्मार्गाला लावण्यासाठी, हा भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी संत महात्मे आले. जर संत महात्म्याला विचारलं, तुम्ही म्हणता की या अज्ञानी जीवाच्या कल्याणासाठी, या अज्ञानी समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो, तर अगोदर तुम्ही होते कुठं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने, आलो याच कारणाने, दारू संताचे मार्ग आडराणी वरल जग, दारू संताचे मार्ग आडराणी
सांगायचं असेल तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव। या ठिकाणी संत महात्म्याच्या बाबतीत जर विचार केला स्वतःकडे मोठेपणा अजिबात कोणी घेतला नाही। श्री संत जगद्गुरु तुकोबाराय असतील त्या काळामध्ये महाराजांचं लोक वर्णन करू लागले आणि वर्णन करीत असताना महाराजांनी विचारणा केली माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं वर्णन तुम्ही कशासाठी करता। लोकांनी उत्तर दिलं महाराज तुम्ही स्वतःला सर्वसामान्य म्हणता काय तुमचा अधिकार आहे। महाराज म्हणले असं मला म्हणता नेमकं मी केलं काय। लोकांनी सांगितलं महाराज पंचम वेद असणाऱ्या गाथा ग्रंथाची निर्मिती तुमच्याकडून झाली तुमच्या मुखामधून पंचम वेद असणाऱ्या गाथा ग्रंथाची निर्मिती झाली आणि तरी तुम्ही स्वतःला सर्वसामान्य म्हणून घेता। असं म्हटल्याच्या नंतर अशी स्तुती केल्याच्या नंतर महाराज काय आपल्यासारखे होते का काय। जर कोणी खोटी स्तुती केली तरी सुद्धा या ठिकाणी हवा भरल्यासारखं अजिबात नाही। महाराजांनी उत्तर दिलं अरे गाथा ग्रंथाची निर्मिती तुम्ही म्हणता माझ्याकडून झाली पण याचं श्रेय मी माझ्याकडे घेत नाही कारण याचा अर्थ याचा गुह्यार्थ आणि या ग्रंथाचे जे काही शब्द येतं हे जे काही मी बोललो हे मी नाही केलं हे माझ्या भगवंतानी केलं। या ठिकाणी महाराज म्हणतात अरे साळुंखी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोची जाणे नोहे माझे बोल नोहे माझे बोल अवघे करीतो विठ्ठल कोणाही युक्तीचा नोहे हा प्रकार मज विश्वंबर बोलवित। माझं काहीच नाही जे काही झालं माझ्याकडून मी फक्त निमित्त मात्र हे जे केलं असेल तर माझ्या भगवंतानी जे काही कार्य संत मालेतील संत मंडळीनं केलं तेच कार्य माझ्या बाबांनी केलं। आणि बाबांच्या बाबतीत जर बोलायचं असेल गेले दिगंबर विश्वरई भूती राहिल्या त्या कीर्ती जगा
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीचे परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती कोणा नये युक्ती ज्ञानोबाची करतील अर्थ सांगतील परमार्थ नये पा एकांत सोपानाचा नामा म्हणे देवा सांगून या काही नये मुक्ताबाई गुह्ये तुझे त्याप्रमाणे माझ्या बाबाचा आलोलिक काम आहे तुम्हाला आणि मला या अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याचं काम बाबांनी केलं या ठिकाणी महाराज म्हणतात अरे सन्मार्गाला जो कोणी लावतो मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित काय बाबांचे तुमच्यावर आणि माझ्यावर उपकार येत आणि खऱ्या अर्थानं घोडके पिंपरी जे वासी येत हे भाग्यवान येत बाबा तर सगळ्या महाराष्ट्राचे येत पण बाबाचा खरा जिव्हाळा तुमच्यावर होता जेवढा सहवास तुम्हाला बाबाचा मिळाला तेवढा आम्हाला नक्कीच नाही मिळाला या ठिकाणी बाबाने नुसता मार्ग नाही दाखवला जर बाबा पैठणला जात असतील किंवा पंढरपूरला जात असतील एकटे बाबा कधी गेले नाही सगळ्याला चला म्हणले चला आणि या ठिकाणी महाराज म्हणतात मार्ग दाखवणाऱ्याला जर एवढं पुण्य आणि एखाद्यानं मार्ग न दाखवता हाताला धरलं हाती धरनिया पावनीले गला हाती धरनिया पावनीले गला हाती धरनिया पावनीले गला तयत उपकार काय जावे हाती धरनिया पावनीले गला तयत उपकार काय जावे हाती धरनिया पावनीले गला हाती धरनिया धरनिया पावनीले गला हाती धरनिया पावनीले गला तयत उपकार काय जावे हाती धरनिया पावनीले हाती धरनिया पावनीले काय महाराजांना सुंदर प्रमाण दिलं हाती धरून या पावविले घरा त्यांच्या उपकारा काय द्यावे अरे त्यांच्या उपकारामधून उतराई होण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही पण काही अंशी का होईना जर उतराई व्हायचं असेल तर या निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं आयोजन आहे अशा पद्धतीचे जर कार्यक्रम केले नुसतं कार्यक्रम करून नाही जमणार तर बाबांना अपेक्षित असणार आचरण तुम्हाला आणि मला करावं लागेल नुसता कार्यक्रम जर त्यांच्या नावानं केला आणि 12 महिने जर स्वैराचार्यानं जर जीवन जगलो तर मग त्याला काय अर्थ नाही जिजा भाऊ तुम्ही म्हणता या लवकरच बोलिलं गड्या असं काय नाही मी सगळ्या मी सुद्धा त्याच्यातच या ठिकाणी महाराज म्हणतात अरे बाबांनी काय केलं तुमच्या आणि माझ्या हितासाठी ज्या ज्या वेळेस बाबा तीर्थक्षेत्राला तीर्थयात्रा करण्यासाठी पायी तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले एकटे गेले नाही तुम्हाला मला सोबत घेऊन गेले पंढरपूर असल पैठण असल आणि या ठिकाणी 11व्या मला वाटतं 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये आज सेवेसाठी जो अभंग निवडला त्या अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय तीर्थक्षेत्राचं वर्णन करतात आणि तीर्थक्षेत्राचं वर्णन करीत असताना कोण्या तरी तीर्थक्षेत्राचं अंदाजे वर्णन न करता पंढरपूर या तीर्थक्षेत्राचं वर्णन करतात आणि हे वर्णन करीत असताना महाराजांनी या भारतवर्षामध्ये या भारतभूमीमध्ये असणाऱ्या अनेक तीर्थक्षेत्र बघितले काही तीर्थक्षेत्र बघितले काही तीर्थक्षेत्र पुराणामध्ये त्यांचं वर्णन ऐकलं काही तीर्थक्षेत्राचं थोरा मोठ्यांच्या मुखामधून वर्णन ऐकलं आणि या सगळ्याचा ताळमेळ केल्याच्या नंतर तुलना केल्याच्या नंतर श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या निर्णयापर्यंत आले की या भारतभूमीमध्ये जे काही तीर्थक्षेत्र येतं आणि त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्व मी जाणून घेतलं
आणि महत्त्व जाणून घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस मी अनेक तीर्थक्षेत्राचं आणि पंढरी या तीर्थक्षेत्राचं या ठिकाणी तुलना करण्याचा प्रयत्न केला आणि मी या निष्कर्षापर्यंत आलो की या भारतभूमीमध्ये पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र कुठेही नाही अभंगाच्या पहिल्या चरणात. उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले उदंड पाहिले वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐस भीमादे ऐस चंद्रभागा ऐस भीमादे तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शेऊ वासुदेव धनीवरी. आणि ज्या ज्या वेळेस तीर्थक्षेत्राचा विषय येतो आणि त्या वेळेस ज्या अर्थी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय पंढरी या तीर्थक्षेत्राचं महत्व सांगतात त्या अर्थी श्री संत जगद्गुरु तुकोबारायाला बाकीच्या तीर्थाला कमी लेखण्याचा महाराजांचा प्रयत्न नाही. पण दोन जर व्यक्तीची असेल वस्तूची असेल तुलना करायची असेल तर त्या ठिकाणी परखड मत या ठिकाणी आपल्याला मांडणं गरजेचं आहे. आणि परखड मत व्यक्त करीत असताना अन्य तीर्थक्षेत्राचं महत्व आणि पंढरी या तीर्थक्षेत्राचं महत्व तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवीत असताना या ठिकाणी महाराज म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आणि ज्या वेळेस पुढे नेऊन घालतात काय पप्पा जगदीश महाराज अभंग म्हणून दाखवायला मला नेऊन घालतात गाड्या पुढं काय हरकत. आणि या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबारायानं पंढरीचं वर्णन केलं अशातला भाग नाही. संत मालेतील कोणतेही संत असू द्या काय या पंढरी तीर्थक्षेत्राचं महत्व त्या ठिकाणी विशद केलं. माऊली म्हणतात माझ्यासारखं म्हणून दाखवू नका चालीत म्हणून दाखवा. मला म्हणता येत नाही मी आपलं म्हणून दाखवतो. या ठिकाणी या तीर्थक्षेत्राचं वर्णन करीत असताना माऊली म्हणतात त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक वस्तूचं प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्व आहे.
पंढरपुराचं वर्णन केलं. ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृणाने पाशान तेही देव जाणावे. ऐशी पंढरी म्हणी जे ध्याती, त्याशी तिही लोकी गती, ते अनिका तीर्था जाती, ती वंदिती तयाशी. महाराज म्हणतात, अरे जर माझ्या पंढरपूरला कोणी वारकरी गेला आणि पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर गावाकडे येण्याऐवजी त्याला जर इच्छा झाली कोल्हापूरला जायचं आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं, आणि जर कोल्हापूरला गेला आणि महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर मातेचं दर्शन घेण्या अगोदर महालक्ष्मी माता खाली उतरतात आणि माझ्या वारकऱ्याचं दर्शन घेतात. कशामुळं? माझ्या मालकाचं दर्शन घेऊन आलेला वारकरी, एवढा अधिकार पंढरीच्या वारकऱ्याचा आहे. ऐशी पंढरी म्हणी जे ध्याती, त्याशी तिही लोकी गती, ते अनिका तीर्था जाती, ती वंदिती तयाशी. वाराणसी चाले एक मास, गोदावरी एक दिवस, पंढरी पाऊला परियस, ऐसा ठसा नामाचा. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरण. आणि एवढं महत्व असताना जर कोणी नाव ठेवण्याचा प्रयत्न करील, काय महाराजांची भाषा आहे, ऐशे तीर्थे पाप घडे, ऐशे बोलता जिव्हा झडे, नामा विनवी संता पुढे, पंढरी पेठ न संडावी विठ्ठला. महाराज या ठिकाणी असं कीर्तनामध्ये श्रोते झोपी गेले तरी मला काही घेणं नाही, मी काही विनोद करणारा नाही. कारण मला माहिती आहे महाराजांनी सांगितलं, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, हे की नाही, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतर रंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवासनिध सुखे डोलावे. काय नाथ महाराजांना मर्यादा सांगितली. या ठिकाणी महाराज म्हणतात अशी कीर्तनाची महिमा आहे. उगाच कीर्तनामध्ये विनोद करू नका. पण श्रोत्याला हात जोडून विनंती आहे, नाही आमच्यासारख्याला बोलिलं काही हरकत नाही, आपला काय कोणाला नाव ठेवण्याचा उद्देश नाही, आणि आपल्याला अधिकार दिला तरी कोणी लोकांना नाव ठेवण्याचा. या ठिकाणी जाऊ देता आपला विषय बाजूला जाईल. या ठिकाणी महाराज म्हणतात, अरे काय पंढरपूरचं महत्व आहे. नामदेव महाराजांना सांगितलं, आमच्या माऊलीने सांगितलं, अरे पंढरपूरमध्ये असणारे एका एका वस्तीचं, एका एका वस्तूचं आगळं आणि वेगळं महत्व आहे. त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा विषय आला, चंद्रभागेचा रुक्माई मातेचा विषय आला, जाऊ द्या म्हणले बाजूला. त्या ठिकाणी असणारी जी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाखाली असणारी विटे, आणि त्या विटेचं माझ्या माऊलीनं वर्णन केलं. आणि हे वर्णन करीत असताना माऊली म्हणतात, अरे काय विट भाग्यवाने, जर त्या विटेचं महत्व सांगायचं असेल, मी कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी परमार्थामध्ये करायला तयार आहे. आणि मी परमार्थामध्ये कोणतीही जरी कितीही कष्ट घेतले, कोणतीही साधना उपासना केली, तरी सुद्धा मी त्या विटे एवढं भाग्यवान होऊ शकत नाही, असं कोण म्हणतंय? माऊली म्हणायला लागले. या ठिकाणी माऊली म्हणतात, अरे वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहिन, त्रिविणे स्नान करीन, परी मी वीट नव्हेन, विठोबा पायीची वीट मी कैवा होईन, गोदावरी यात्रे जाईन, 12 वर्षाचे फळ लाहीन, अब्जक तीर्थी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन, विठोबा पायीची वीट मी कैवा होईन, मल्लिकार्जुन यात्रे जाईन, श्री शल्य शिखर पाहिन, पाताळ गंगे स्नान करीन, परी मी वीट नव्हेन, मातापूर यात्रे जाईन, सह्याद्री पर्वत पाहिन, गहन गंगे स्नान करीन, परी मी वीट नव्हेन, विठोबा बाईची वीट मी कैबा होईन, कोल्हापूर यात्रे जाईन, महालक्ष्मी पाहिन, विशाल तीर्थी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन.
याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात, एक अंगुष्ठी तप करीन पृथ्वी पात्रची लाहीन, देह गर्वती देईन परी मी वीट नव्हेन. मी अशी साधना करीन, मी एक अंगुष्ठी तप करीन. एक अंगुष्ठी म्हणजे जमिनीमध्ये सूळ रोवायचा आणि त्या सुळावरती डाव्या पायाचा अंगठा द्यायचा आणि दाब किती द्यायचा, सारखं रक्त त्याच्यातून त्या ठिकाणी रक्तस्राव झाला पाहिजे अशा प्रकारचा दाब द्यायचा. आणि माझ्या शरीरात असणारं रक्त या सबंध पृथ्वीवर जरी त्या ठिकाणी माझ्या शरीरातल्या रक्तांनी सबंध पृथ्वी माखली तरी काही हरकत नाही. पृथ्वी पात्राची लाहीन. एवढ्यावर माऊली थांबत नाहीत. माऊली म्हणतात, अरे जर डाव्या पायाच्या अंगठ्यानं एक एक थेंब जर पृथ्वीवर पडत असेल माझं रक्त आणि ही पृथ्वी माखण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर देहा गर्वती देई परी मी वीट नव्हेन. विठोबा बाईची वीट मी कैबा होईन. आणि एवढं बोलल्याच्या नंतर पुन्हा माऊली म्हणतात, मी जे विटेबद्दल बोलतो मी काय त्या विटेचा हेवा करीत नाही बरं काय. कारण मला माहिती आहे एवढं भाग्यवान होण्यासाठी त्या विटेची काय एका जन्मातली साधना आहे. किती जन्मातलं त्या ठिकाणी उपासना साधना करावी लागली असेल, किती जन्मातलं पुण्य खर्ची करावं लागलं असेल एवढं भाग्यवान होण्यासाठी. बहुत पुण्याच्या सायाशी चरण जोडिले विटेसी, बाप रुक्मादेवी वरा परीयसी परी मी वीट नव्हेन. विठोबा पायीची वीट मी कैबा होईन. विठ्ठला पंढरपूरला गेल्याच्या नंतर आषाढीला कार्तिकीला 10 लाख 12 लाख समाज जमतो. आणि एवढ्या गर्दीमध्ये लोक म्हणू लागले, महाराज तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय, पण आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर वारीला गेलो तर आषाढीला किंवा कार्तिकीला आणि एवढ्या गर्दीमध्ये जर आमचं भगवंताचं दर्शन नाही झालं तर. महाराज म्हणले, अरे पंढरपूरला पायी तीर्थयात्रा केल्याच्या नंतर जरी तुमचं नाही दर्शन झालं, तुम्ही फक्त जर कळसाकडे बघितलं ना तरी तुमचं काम झालं. तुका म्हणे मोक्ष देखील तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर पंढरी या तीर्थक्षेत्राची जर पायी वारी केली ना तुम्ही, कशाला भगवंताच्या दर्शनाची चिंता करता. झालं दर्शन तर ठीक, नाही झालं तरी त्या ठिकाणी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका. काय त्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महत्व आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. समोरून दर्शन नाही झालं, महाराज म्हणले जाणं पाठी मागून मंदिराची जर निस्ती पाठ जरी बघितली ना, पातरा मुलाची पाठ तीर्थे घडली तीर्थे ताट, घडली तीर्थे ताट, तीर्थे घडली तीर्थे ताट, तीर्थे घडली 360, घडली 360, तीर्थे घडली 360. या ठिकाणी महाराज म्हणतात, अरे पाहता रवळाची पाठ तीर्थे घडली 360. या जगातल्या 360 तीर्थामध्ये तीर्थयात्रा केल्याच्या नंतर जेवढं पुण्य मिळेल ना तेवढं पुण्य पंढरपूरला गेल्याच्या नंतर फक्त पाठीमागून जाऊन दर्शन घ्यायचं. काय या पंढरपूरचं महत्व आहे. महाराज म्हणतात, अरे या तीर्थक्षेत्राला गेल्याच्या नंतर तुमच्याकडून आणि माझ्याकडून काही जर भूतकाळामध्ये काही जर चुकी घडली असेल, काही अपराध झाला असेल आणि त्या पापामधून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल, काही अपराध झाल्याच्या नंतर आपल्याला विद्वान पंडित शास्त्री लोक येतं, शास्त्राचा पुराणाचा आधार घेऊन आपल्याला प्रायश्चित्त सांगतात. पण काही पापाला
कुठल्याही पुराणामध्ये पुरावा सापडला नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगण्यात आलं नाही. पंडित लोकांनी, विद्वान लोकांनी, शास्त्री लोकांनी हात वर केले आणि ते म्हणू लागले, अरे तुमच्याकडून जो दोष घडला, जो अपराध घडला आणि त्याच्या पापामधून मुक्त होण्यासाठी तुम्हाला प्रायश्चित्त नाही. आणि असे जरी कोणी लोक असतील तरी सुद्धा आमच्या संत महात्म्यानं सांगितलं, असं जरी पाप असेल की ज्या पापाला पुराणामध्ये पुरावा नाही सापडला, शास्त्रामध्ये त्या ठिकाणी कुठलंही प्रायश्चित्त नाही सांगितलं, मोठमोठ्या लोकांनी हात वर केले, पण आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सांगतो. जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. काय महाराजांची भाषा आहे, जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. म्हणून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्र महिमे. आणि या क्षत्राचं वर्णन करीत असताना या ठिकाणी कोण्या कोण्या गोष्टीला महत्व आहे असं विचारल्याच्या नंतर महाराज अंगुली निर्देश करतात. अभंगाच्या दुसऱ्या तीर्थक्षेत्राचं वर्णन करीत असताना, महत्व सांगत असताना महाराजांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या. या ठिकाणी महाराज म्हणतात, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. अगोदर चंद्रभागा आणि नंतर भीमातीर. ज्या नदीला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे तिला दोन नाव आले, अगोदरची भीमा आणि नंतर चंद्रभागा. आडवा हे भीमा, तारा वया देहात्मा, पैल थडी परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक. जी भीमा नदी आहे, काय महत्व आहे तिचं. आणि चंद्रभागा नाव कशामुळं पडलं, जो काही चंद्राकून अपराध घडला होता आणि त्या अपराधामधून अशा सगळ्या लोकांनी हात वर केले, चंद्राला सांगितलं, चंद्रा तुला प्रायश्चित्त मिळणार नाही. आणि थकल्याच्या नंतर आमच्या साधू संतांनी सांगितलं, चंद्रा घाबरू नको, तुला प्रायश्चित्त जर पाहिजे असेल तर तुला पंढरपूरला जावं लागेल. आणि पंढरपूरला त्या ठिकाणी भीमा नदीमध्ये तुला स्नान करावं लागेल पर्व काळाच्या वेळेत. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पर्व काळाचा वेळ निघून जातो. आमच्या दत्तात्रेयनं फकीराच्या वेशामध्ये सांगितलं, चंद्रा भाग वेळेमध्ये जर स्नान झालं तर तुला प्रायश्चित्त मिळेल, तुला पापामधून मुक्ती होईल. आणि जर वेळ निघून गेली तर फारसा फायदा होणार नाही. आणि चंद्रा भाग म्हटल्याच्या नंतर चंद्र त्या ठिकाणी पळाला. आता चंद्राचा जसा आकार आहे तसा चंद्र पळाला. आणि त्या ठिकाणी त्या नदीचं पात्र, तिला आकार तसा प्राप्त झाला, म्हणून अगोदरची भीमा आणि तेवढा आकार तिला प्राप्त झाला म्हणून चंद्रभागा. काय महाराजांची भाषा आहे. आणि त्या चंद्रभागेचं महत्व सांगत असताना महाराज म्हणले, अरे बाकीच्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरजच नाही. जर तुम्हाला या भूतलावर असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये असणाऱ्या सबंध तीर्थक्षेत्राचं पुण्य जर पाहिजे असेल, फक्त एकदा चंद्रभागा डोळ्यांनी बघा. चंद्रभागा डोळा देखो, चंद्रभागा डोळा देखो, डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघित तीर्थे घडती एक वेळा चंद्र
अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. कशाला दुसरीकडे जायचं का आम्ही? जर आपल्याला हवी असणारी गोष्ट सहज जर प्राप्त होत असेल तर तिच्यासाठी अट्टहास करण्याची काय गरज आहे? महाराज म्हणले, अरे चारी धामाला जाऊ नका. आम्ही म्हणतो का अजिबात नाही. जा, तुम्हाला जर त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली असेल, शरीर जर धडधाकट असेल, जा तुम्ही चारी धामाला. चारी धामाला गेल्याच्या नंतर नक्की पुण्य पदरात पडल. पण महाराज म्हणणारे, हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गेलेला माणूस परत येईलच याची शाश्वती नाही. आपण बातम्या बघतो, दरीमधून बस कोसळली, त्या ठिकाणी अनेक भाविक मरण पावले. म्हणजे दरी बस कोसळल्याच्या नंतर कोणी जिवंत राहत नाही. मग आपल्याला साध्या सरळ आणि सोप्या प्रमाणात त्या ठिकाणी सोप्या मार्गाने जर आपल्याला पुण्य कमवायचं असेल, कशाला पैसे खर्च करून चारी धामाला जायचं? काही गरजच नाही ना. पंढरपूरला गेल्याच्या नंतर जर आपल्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतील, खर्च करण्याची आणि जोखीम पत्करण्याची गरजच काय? ज्या वेळेस श्री संत त्या ठिकाणी नामदेव महाराज असतील, माऊलीच्या सोबत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर माऊली त्या तीर्थक्षेत्राचं महत्व सांगायचे नामदेव महाराजाला. नामदेव महाराज त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. माऊलीनं म्हणायचं, नामदेवा घ्या दर्शन. नामदेव महाराजांना म्हणायचं, तुम्हीच घ्या. कशामुळे तुम्ही दर्शन घेत नाहीत? नामदेव महाराज म्हणले, मी एक्याच देवाचं दर्शन घेत असतो माऊली, बाकीच्या देवाचं दर्शन अजिबात मी घेत नाही. कोण्या देवाचं दर्शन घेतात तुम्ही म्हणल्याच्या नंतर महाराजांनी वर्णन केलं, त्या ठिकाणी नामदेव महाराजांना सांगितलं, माऊली काय महत्व जाणून घ्यायचं तर तुम्हीच जाणून घ्या, आणि काय कोण्या देवाचं दर्शन घ्यायचं तर तुम्हीच घ्या. मी नाही घेणार दर्शन. तुम्ही कोण्या देवाचं दर्शन घेता अशी विचारणा केल्याच्या नंतर कशामुळे बाकीच्या देवाचं दर्शन घेत नाही? त्या ठिकाणी नामदेव महाराजांना उत्तर दिलं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे आणि नेघे मी दयाचे दर्शन. ज्या देवाचे कटेवर कर नाहीत ना माऊली, किती महत्व तुम्ही सांगा, मी नाही घेणार त्या देवाचं दर्शन. आणि या ठिकाणी महाराज म्हणतात, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. त्या ठिकाणी तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला कसा? काय कारण आहे त्याचं? नामदेव महाराज म्हणतात, पितयाची भक्ती पुंडलिके केली, मात हे ऐकिली देवराय. 9 लक्ष गोधने 500 सवंगडे, राम कृष्ण पुढे चालताती. उठा चला जाओ पुंडलिक पाहो, देव म्हणे भाव पाहो त्याचा. गोकुळी हुनी देव पंढरपुरा पातला, आणि त्वरित पावला वेणुनादी. तेथोनी परतला वाळवंटी आला, तव देव देखिला पुंडलिके. देव उभा आहे पुंडलिक पाहे, चतुर्भुज सोय देखिला. देखिला हरी शंख चक्र करी, अविद्यते चारी त्या ठिकाणी शोभताती. चतुर्भुज मूर्ती देखिली दृष्टी, आणि पुंडलिके विट टाकीली. विटेवरी उभा राहिला विठ्ठल, ठसा मिरविला त्रिभुवनी. अरे काय आमच्या पुंडलिकरायाचं पुण्य होतं? कधी देवाची प्रार्थना नाही केली, कधी देवाचं नाव नाही घेतलं, तरी भगवंत कशासाठी आला? स्वतः भगवंत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पुंडलिकरायाला विनंती करू लागली. पितृभजनाचा झालाशी अधिकारी, केली बापा रे वैकुंठाशी. माग बापा काही आवड येते घेई, मज वाटे हृदयी घालावाची. वैकुंठ सांडोनी आलो तुझं पाशी, कागा न बोलशी भक्तराया. स्वतः त्या ठिकाणी भगवंत बोलायला लागले, अरे काहीतरी माग. पुंडलिकरायानं सांगितलं, देवा मी काय तुम्हाला बोलिलं नाही,
तुम्ही आले कशासाठी? अरे तू आई वडिलाची सेवा केली म्हणून मी आलो. आणि स्वतः भगवंत विनंती करायला लागले तर माग बापा काही आवड येते घेई मज वाटे हृदयी घालावाची. आमच्या पुंडलिकरायानं काय उत्तर दिलं? माझी या पितयाचा होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलायाचा. क्षण एक मौन धरून या रहा आणि शरणांगता पहा कृपा दृष्टी. करोनी निर्धार आले तिजेने भावे आणि जतन करावे वचन देवा. नव जावे देवा पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादकी गांजिले ऐशी या पतिता करी रे सनात. हेची माझे अर्थ पंढरी राया हेची माझे काज अंतरीचे गुज उद्धरी सहज महादोषी. नामा मने वर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. भगवंताच्या रूपाकडे पाहून वर्णन नाही, भगवंताच्या कामाकडे पाहून वर्णन केलं या ठिकाणी महाराजांनी. अरे कोणी जरी दर्शनाला आलं, कारण महाराजाला भगवंताचा स्वभाव माहित होता. महाराज म्हणले अरे काय तुझा स्वभाव आहे देवा? फक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर चांगला वाईट अशी त्या ठिकाणी तुलना करायची नाही, वर्गीकरण या ठिकाणी करायचं नाही. कोणी असू द्या पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादकी गांजिले अशा लोकांचा सुद्धा तुला देवा उद्धार करावा लागल. आणि भगवंतानी मान्य केल्यामुळं या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. आणि याही पेक्षा पुन्हा कोणतं महत्व आहे? ऐसे संत जन ऐसे हरिदास 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 ऐसे हरिदास ऐसे संत जन संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोषे संग कोठे ऐसा नाम घोषे संग कोठे ऐसा नाम घोषे संग कोठे ऐसा नाम घोषे संत जन ऐसे हरिदास ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर 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 ऐसे चंद्रभागा या ठिकाणी पंढरपूर या तीर्थक्षेत्राचं वर्णन करीत असताना या ठिकाणी महाराज म्हणतात अरे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे. संत महात्म्याची मांदियाळी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटल. आणि त्या संत महात्म्याचा काय अधिकार आहे? त्या संत महात्म्याबद्दल बोलत असताना या ठिकाणी महाराज म्हणतात काय त्या संत महात्म्याचं त्या ठिकाणी महत्व आहे, काय अधिकारी संत महात्म्येत, काय त्यांचा या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतीला भाव. तो भक्ता माझी राहो ज्ञानी या तोची ऐसा प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. काय संत महात्म्याबद्दल बोलत असताना महाराज म्हणतात अरे ज्या संत कोणत्या संत महात्म्याबद्दल या ठिकाणी महाराज बोलतात? अधिकारी संत महात्म्याबद्दल या ठिकाणी महाराज बोलतात. ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे आणू नाही विषम ऐसे जाण तिथे अति दुर्गम तयाची
साधूची भेटी झाली या भाग्य परम ऐसी कैशियाने भेटती ते साधू ज्याचा अतर्क तर्क वेना बोधू ज्याशी निजानंदी आनंदू ज्याचा परमानंदी उद्बोधू ऐसी कैशियाने भेटती ते साधू पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान काय त्या ठिकाणी संत महात्म्याचा अधिकार आहे आणि त्या संत महात्म्याचा अधिकार वर्णन करीत असताना नाथ महाराज म्हणतात अरे चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का एवढी दुर्मिळ असणारी साधूची आणि संताची भेटे पण जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर संत महात्म्याची मांदियाळी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ऐशी ऐशियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे सचिदानंदी नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदू रे काय महाराजांची भाषा आहे आणि त्यांची भेट झाल्याच्या नंतर तुमचा आणि माझा काय फायदा आहे मनबुद्धी काया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी लघुत्व सर्व भावे अंगीकारी सांडी मांडी मितूपण ऐशी धोरी रे ऐशी ऐशी आने भेटती ते साधू पण याच्यासाठी महाराज आपल्या आचरणामध्ये बदल करावा लागेल नाही सांडी मांडीचा सायास मनी दृढ धरोणी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणे वेसरे ऐशी ऐशी आने भेटती ते साधू बाबा संत महात्म्याची भेट तेवढं सोपं आहे का नुसती भेट झाली म्हणून आपलं काम झालं का अरे संत महात्म्याची सेवा घडली पाहिजे आणि सेवा घडल्याच्या नंतर संत महात्म्याला ती सेवा आपली रुजू झाली पाहिजे आणि जर त्याने आशीर्वाद दिला पण त्याच्यासाठी आचरण कसं लागल अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणोनी नेनता आणि साधू भेट देती तयाव चित्तारे संत साहित्य नुसतं वाचायचं का बाबा करमणूक म्हणून आपल्याला हे कामं करायचे का अरे जर संत महात्म्याची भेट पाहिजे असेल तर असं वागावं लागेल आपल्याला कसं अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता आणि साधू भेट देती तयाव चित्तारे ऐशी ऐशी आने भेटती ते साधू आणि जर तुम्ही पंढरपूरला गेलात अरे पंढरपूरच्या संताचं जर वर्णन करायचं असेल या ठिकाणी महाराज म्हणतात ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे रात्रंदिवस भजन करणारे संत महात्म्याला आपल्याला जर भेट घ्यायची असेल तर आपल्याला पंढरपूरला जावं लागेल अरे जिवंत असताना भजन करते असे संत महात्मे सोडा मेल्याच्या नंतर ज्या संत महात्म्याचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते असे संत महात्मे जर आपल्याला त्याची भेट घ्यायची असेल तर आपल्याला पंढरपूरला जावं लागेल काय त्या चोखोबारायांची अवस्था होती त्या काळातल्या बडवे असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी जे बौद्ध समाजामध्ये मागासवर्गीय आपण ज्याला म्हणतो त्या समाजामध्ये जर कोणी जन्मला असेल आणि त्याची जर इच्छा असेल पांडुरंगाचे त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं भक्ती करायची तर मंदिरामध्ये प्रवेश नव्हता पण माझ्या चोखोबारायांनी मनामध्ये विचार केला काय परिणाम होतील तर होतील काय शिक्षा त्या ठिकाणी भडवे देतील ती शिक्षा भोगायची अशी मनामध्ये मानसिकता ठरवली आणि केला प्रवेश मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर बडव्याच्या लक्षात आलं सगळे बडव्याने त्या ठिकाणी चोखोबारायला धरलं आणि धरून मंदिराच्या बाहेर हाकललं मंदिराच्या बाहेर हाकललं याचा राग त्या ठिकाणी चोखोबारायला आला नाही काय हरकत नाही मी जर या ठिकाणी या समाजामध्ये जन्मलो असेल हरिजन समाजामध्ये जर मी जन्मलो असेल आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर बडव्या लोकांनी मला बाहेर काढलं याचा राग नाही आला
हार चोरला म्हणले चोख्यानं. बडव्यानं त्या ठिकाणी धक्के मारून बाहेर काढलं. काय माझ्या चोखोबारायाची भाषा आहे. धा बघाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती त्यांचा करी आता अंत. विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, आणि शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला. महार म्हणायचे त्या काळात, आणि देव बाटवला काय हरकत नाही. देवा मला महार म्हणू दे, मला त्याचा राग नाही. पण माझ्यावर चोरीचा आळ घातला, बडव्याने मला मंदिराच्या बाहेर काढलं, याचं मला वाईट वाटलं नाही. पण देवा मी तुझ्याकडे एक विनंती करतो, बडव्यानं जरी चोरीचा आळ घातला असेल ना, तू मला चोर समजू नको बरं का देवा. आणि जर तू मला चोर समजलं ना देवा, माझ्या जीवनाचं काही खरं नाही. अहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा, नका मोकोलूजी चक्र पाणी जिम्मेदारा. त्या बडव्याचं ऐकून देवा तुम्ही मला चोर समजू नका बरं काय, मी तुमच्या दारामध्ये कुत्रा होऊन राहील. आणि एवढं कारण केल्याच्या नंतर चोखोबराय पुन्हा सावध झाले, म्हणू लागले अरे बडवे देवाची सेवा करतेत, जर मी एवढं कारण केलं तर देवाला राग येईल. पुन्हा चोखोबराय म्हणू लागले जोडून या कर चोखा विनवितो देवा, आणि बोलिलो विनोदे परी राग नसावा. देवा मी काही कारण केलं नाही बरं काय, मी विनोदानं बोललो. काय चोखोबरायांचा अधिकार होता. देवाची परवानगी घेऊन मंगळवेढ्याला गावकुशाचं काम चालू होतं, आणि त्या ठिकाणी काम करायला चोखोबराय गेले. आणि काम करीत असताना दुर्घटना घडली, आणि भिंत कोसळून जे काही कामगार लोक होते ते मरण पावले. आणि मरण पावल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आली. चोखे म्हणत होता होजी महाराज तुमचे द्वारीचा कुत्रा, नका मोकोलूजी चक्र पाणी जिम्मेदारा. माझ्या दरबारामध्ये जागा मागितली, आता त्याला ती जागा दिली पाहिजे. नामदेवरायाला बोलून घेतलं, आणि नामदेवरायाला सांगितलं नामा हा घे पितांबर, जाय मंगळवेढ्याला माझ्या चोखोबाचे आस्ती आण, त्या ठिकाणी त्याचा विधी करून माझ्या दारामध्ये त्याला जागा द्यायची. नामदेव महाराज म्हणले देवा बरेच कामगार मरण पावलेत, मी चोखोबरायाच्या आस्ती ओळखायच्या कशा. देव म्हणले मी सांगतो वर मग तुला. जायचं त्या ठिकाणी हाड घ्यायचं, कानाला लावायचं, जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणीन ते हाड पितांबरमध्ये टाकायचं, आणि असं समजायचं ते हाड माझ्या चोख्याचे. काय चोखोबरायांचा अधिकार होता. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात ऐशे संत जन ऐशे हरिदास. अरे जिवंत असताना देवाचं भजन करते याच्यात नवल नाही, मेल्याच्या नंतर ज्या संताचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात, म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात ऐसा नाम घोष सांगा कोठे. यामध्ये सुद्धा काही लोक म्हणू लागले महाराज चेतनाची संगती घडल्यामुळे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील. महाराज म्हणले बघा आमच्या जनाबाईचा अधिकार. त्या काळी समकालीन संत असणारे कबीर महाराजांच्या कानावर जनाबाईची ख्याती गेली. आणि काय ख्याती होती, ज्या जनाबाई सोबत देव खेळतो नाही नाही जनाबाईचे सर्व कामे करतो. आणि असं ऐकल्याच्या नंतर कबीर महाराजांच्या मनामध्ये त्या ठिकाणी इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली, आपण पंढरपूरला गेलं पाहिजे, एकतर पांडुरंगाचं दर्शन होईल आणि संत जनाबाईची भेट होईल. आणि त्या निमित्तानं काशीहून आमचे कबीर महाराज पंढरपूरला आले. पांडुरंगाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर लोकांना त्या ठिकाणी विचारणा करू लागले, मला संत जनाबाईची भेट घ्यायची, कोणी सांगता का त्यांचं घर कुठे येतं. लोकांनी सांगितलं महाराज संत जनाबाई नावाची व्यक्ती आमच्या पंढरपूरमध्ये नाही. नंतर वर्णन सांगितल्याच्या नंतर लोक म्हणू लागले जनी का जनी. या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात संत जनाबाई, आणि लोक म्हणू लागले जनी का नामदेवाची दासी जनी. ती काट्टी म्हणले त्या ठिकाणी गौरव वेचायला गेली. कबीर महाराज म्हणले चुकीची माहिती देते लोक, किती दुरून आलो मी. मोठ्या आशेनं संत जनाबाईची भेट घ्यायची इच्छा होती, आणि इथं आल्याच्या नंतर या लोकांच्या बोलण्यावरून असं लक्षात यायला कोणी संत महात्मा नाही. चला म्हणलं एवढ्या दुरून आलोत, भेट घ्यायला काय हरकत आहे का. कोण्या दिशेनं गेले सांगितलं, गेले त्या ठिकाणी. आणि तिथं गेल्याच्या नंतर लहान लहान मुली एकमेकी सोबत गौऱ्यामुळे भांडण करीत होत्या. महाराज वापस फिरले. त्या ठिकाणी महाराजांचा भ्रमनिराश झाला. महाराज म्हणू लागले अरे लोक म्हणत होते तेच खरंय, कोणी संत जनाबाई नाही, लहान मुलगी आणि ती सुद्धा गौऱ्यासाठी एकमेकी सोबत भांडणाऱ्या मुली, इथं संत जनाबाई कोणीच नाही. आणि वापस फिरल्याच्या नंतर आमच्या संत जनाबाईनं आवाज दिला, महाराज ओ महाराज एक काम करा,
तुम्ही आलात ना वापस जाऊ नका, आमचं भांडण मिटवा. काय भांडण आहे तुमचं? माझ्या गौऱ्या ह्या मुलीनं चोरल्यात, माझ्या गौऱ्या वेगळ्या करून मला द्या आणि त्या मुलीच्या गौऱ्या मुलीला देऊन टाका. कबीर महाराज म्हणले तुमचं भांडण मिटवण्यासाठी आलो का मी इतक्या दुरून? जनाबाईला विचारलं, अरे गौऱ्या निवडायच्या कशा? तुझ्या गौऱ्या आणि या मुलीच्या गौऱ्या वेगळ्या करायच्या कशा? आमच्या संत जनाबाईनं सांगितलं, महाराज युक्ती मी सांगते. गौरी घ्यायची कानाला लावायची, गौरी घ्यायची कानाला लावायची. जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणेन ती माझ्या पारड्यात टाकायची, आणि जी गौरी विठ्ठल विठ्ठलच्या गौरीमधून नाद ऐकू येत नाही ती गौरी मुलीची मुलीला देऊन टाकायची. कबीर महाराज पटकन खाली बसले, म्हणले चुकीची माहिती नाही मिळाली गड्या. या ठिकाणी आपण आलो तर आपली चक्कर नाही वाया गेली. खाली बसल्याच्या नंतर कबीर महाराजांनी गौरी घ्यायची कानाला लावायची, आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल नाद ऐकू याचा ती गौरी हृदयाला लावायची, आणि नंतर ती गौरी जनाबाईच्या पारड्यात टाकायची. आणि त्या ठिकाणी वाटण्या केल्याच्या नंतर कबीर महाराजाच्या तोंडून उद्गार आले, सब कहते हैं जनी नामदेव की दासी, सब कहते हैं जनी नामदेव की दासी, कहत कबीरा ओ नहीं दासी, ओ तो सब संतन की काशी विठला. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. विठोबा कुमार आणि या पंढरी तीर्थक्षेत्राचं वर्णन एवढं महाराजांच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर लोक म्हणू लागले, महाराज एवढं महत्वाचं तीर्थक्षेत्र बनवण्यामाग देवाचं नेमकं प्रयोजन काय? अभंगाच्या शेवटच्या अनाथा करणे तुका म्हणे अनाथा
क्षेत्राचं प्रयोजन करण्यामागचा उद्देश काय तर महाराज म्हणतात या ठिकाणी तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे. या नरदेहाला आल्याच्या नंतर स्वतःचा जर उद्धार करायचा असेल, स्वतःचं हित करून घ्यायचं असेल तर साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीनं आपल्या सगळ्याला शक्य अशा पंढरपूर तीर्थयात्रेला जाणं सगळ्याला शक्य आहे. चारी धामाला पायी जाता येईल, कोणाला नाही जाता येणार. काहीला खर्च परवडन. आता खर्चाचा विषय नाही राहिला, पूर्वीच्या काळी होता खर्चाचा विषय, पण शरीर साथ देईल नाही देईल. पण या ठिकाणी पंढरपूरला जाण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही. बरेच माणसं आहेत ज्यांचं शरीर थकलेलं असतं, पण एकदा काय मनाचा निर्धार केला आणि एकदा काय निघाले दिंडीमध्ये आल्याच्या नंतर तेच म्हणते तर मला खात्री नव्हती पण मी केली वारी. नक्की मी वारी केली, मी थकलो नाही, कारण ऊर्जा देणारा तो पांडुरंगी. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुमचं आणि माझं हित, तुमचा आणि माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात अरे तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ज्ञानेश्वर.